केंद्रीय निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना निमंत्रण बघायला मिळत आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर चर्चेकरता निमंत्रण देण्यात आलंय। तुमच्या आरोपांवर चर्चा करण्याकरता आयोगात या। निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळतानाच चर्चेचं निमंत्रण दिलेलं आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर चर्चेकरता या असं आयोगानं म्हटलंय। 12 जूनच्या पत्रावर राहुल गांधींकडून अद्याप उत्तर आलेलं नाही। केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना निमंत्रण दिलंय की चर्चेकरता आयोगात या म्हणून। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, काय अपडेट? केंद्रीय निवडणूक आयोगावरती ज्या पद्धतीनं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विविध प्रकारचे आरोप लावले होते आणि त्यानंतर आज एका जी बातमी पुढे आली त्या बातमीला ट्विट करत राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्या आधारावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने आज त्याचं स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी म्हटलंय की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं राहुल गांधी यांना आम्ही पूर्वीच निमंत्रण दिलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी आम्ही निमंत्रण दिलं आहे आणि आमच्यावर जे आपण आरोप करतायत त्यात आयोगात या त्या संदर्भातले स्पष्टीकरण तुम्हाला देण्यास तयार आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी राहुल गांधींनी जे आरोप केले ते संपूर्ण आरोप फेटाळलेले आहे। असं असताना 12 जूनला पत्र पाठवल्यानंतर देखील राहुल गांधींनी यावर अजूनही कुठलंही उत्तर दिलं नाही असं देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे। त्यामुळे आता राहुल गांधी या पत्रानंतर काय उत्तर देतात, जो केंद्रीय निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे त्या खुलाशावरती राहुल गांधी काय जबाब देतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। मात्र हे महत्वाचं आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून केंद्रामध्ये राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग मध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे। नक्की नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। शरद पवारांची अजून एक प्रतिक्रिया येते। लहान मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको असं शरद पवार म्हणालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार असं म्हणतायत की लहान मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको, हिंदी भाषेची सक्ती नको, पण हिंदी भाषा शिकणं महत्त्वाचं सुद्धा आहे। देशात 55% हिंदी भाषा बोलणारे लोक आहेत असं शरद पवार म्हणाले। हिंदी भाषा सक्तीची करू नका, पण हिंदी भाषा शिकणं महत्त्वाचं आहे असं शरद पवार म्हणालेले आहेत। आणि शरद पवार हेही म्हणाले की लहान मुलांवर 3 भाषा शिकायचं, तिसरी भाषा शिकायचं ओझं टाकू नका। शिक्षण मंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। हिंदीच्या मुद्द्यावर दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। राज ठाकरे यांच्या भेटीकरता दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे वेळ मागितलेली आहे। हिंदी भाषेसंदर्भात राज ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगायची आहे आणि त्यामुळे दादा भुसेंनी राज ठाकरेंची भेट मागितली आहे। मनसेचा हिंदी भाषेला तीव्र विरोध आहे। या विषयावर सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सुद्धा पार पडलेली आहे। विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी, त्यांच्यावर इतर भाषा लादणं हे अन्यायकारक आहे असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं। दरम्यान या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की व्हायला मदत होते असंही भवाळकर यांनी म्हटलंय। मी अनुभवाने सांगते की इयत्ता 4थीपर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही। त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा, कारण मूल 6 वर्षाचं असताना शाळेमध्ये येतं, अतिशय लहान असतं, त्याच्या शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता या लक्षात घेतल्या जाव्यात। 4 तास बसणं हे सुद्धा त्या मुलाला अवघड होतं। इतर सगळे विषय आणि शाळा ही गोष्ट त्या मुलाला नवीन असते। अशा वेळेला अन्य भाषा लादणं हे त्याच्यावर अन्यायकारक आहे आणि अशैक्षणिक आहे। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून झालेल्या बैठकीवरून पुन्हा एकदा संदीप देशपांडेंनी टीका केली। चर्चा केली तर चांगलंच आहे, मात्र देशात 3 भाषांची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का, असा सवाल त्यांनी केला। दरम्यान फडणवीसांनी यापूर्वीच चर्चा करायला हवी होती, त्यांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे अशी टीका संदीप देशपांडेंनी केली। दरम्यान आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे, आता हिंदी सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे।
हे आधी करायला पाहिजे होतं ना, GR काढण्याच्या आधी सगळ्यांची चर्चा करायला पाहिजे होती. ती का लोकांशी चर्चा केली नाही? ठीक आहे, पण उशिरा का असे ना, पण सुचलेलं शहाणपण आहे, तर त्याचं आम्ही स्वागत करतो. नाही, पण राज ठाकरेंनी जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर झालेल्या ह्या सर्व घडामोडी आहेत. निश्चितपणे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात आंदोलनाला सुरुवात केली आणि जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती जी करण्याचा प्रयत्न सरकार करते ती मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार.